आरंभ होईल. यावेळेस मात्र स्टेप आवडून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती होईल. पाय या ठिकाणी एक आपल्याच नजीक मात्र आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा खेळाचं साहित्य अवेलेबल होऊ शकतं. केलो स्पोर्ट्स नावाने या ठिकाणी स्पोर्ट्स शॉप आहे. रुनवाल गार्डन या ठिकाणी शॉप आहे. या दरम्यान मात्र चेंडू हवेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण विकेट होईल पाहतान फलंदाज मात्र सुनील लुगडेला मात्र माघारी परतावं लागेल. तंबूच्या आचरेला शून्याचा चष्मा घालून मात्र यावेळेस परतावं लागेल. केलो स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स शॉप आहे या ठिकाणी नजीकच आहे आपल्या रुनवाल गार्डन मध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्सचे सर्व ऍक्सेसरीज माफक दरामध्ये अवेलेबल होऊ शकतात. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक देखील आहे 9653246437. निश्चितच कोणाला स्पोर्ट्सचं कोणतं इक्विपमेंट पाहिजे असेल, साहित्य पाहिजे असेल तर निश्चितच त्यांच्याशी संपर्क करा. चांगल्या क्वालिटीचं ब्रँडेड साहित्य आपल्याला या ठिकाणून अवेलेबल होईल. तर नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या संघाचा कर्णधार, ज्याच्या वरती संपूर्ण दारोमदार असेल सुरेश लुगडे. सुरेश लुगडे नवीन बॅटर. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा फेस करताना ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सर स्कोर लाईक सीमारेषा पार. सुरेशच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉल वरती हा क्लासिकल दर्जेदार असा चौकार. या चौकारानिशी मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार सुरेश लोगडेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला यावेळेस अंतर भरपूर कापलंय. सुरेश लुगडेच्या बॅट मधून येतोय गगनाला गवसणी घालणारा हा षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती असतील तब्बल 14 धावा. अखेरच्या 3 चेंडू मध्ये 2 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला सुरेशच्या बॅट मधून. पहिले 3 चेंडू आपण जर पाहिलं तर निश्चितच गोलंदाजाचा वर्चस्व होता, परंतु इथून अखेरच्या 3 चेंडूवरती जसं सुरेश लुगडेने मैदानामध्ये प्रवेश केला तसं मात्र चित्र पलटलं. पहिल्या बॉलवरती स्क्वेअरलेगच्या दिशेने चौकार, तदनंतर मात्र मिडऑफच्या दिशेने चौकार, तदनंतर अखेरच्या चेंडूवरती लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. तब्बल 14 धावा गोळा करण्यामध्ये यश आलं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरेश लुगडे याला. दरम्यान सेकंड ओव्हर मध्ये आमंत्रित केले अर्थातच सुशांत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आणखीन एक चांगला फटका. बॉल चालेल सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर सुनील खोतच्या बॅट मधून येतोय. यावेळेस मात्र हाय अँड हँडसम असा चौकार.
चौकारांशी मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 14 या 18 या आकड्यावरती. या ठिकाणी उमेश पानकर आपण मुख्य व्यासपीठाची संपर्क साधायचा. या दरम्यान नंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याचा फायदा घेत सुरेशची चपळा इथं आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आड्या बॉल मध्ये कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज, एका बाजूला सुरेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील खोत. सलामीला आलेला सुनील देखील तितकी चांगली साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. जजमेंट चांगला आहे. या ठिकाणी झेल देखील कंप्लीट होतोय. विकेट होईल पतन. सुनील खोत बॅक टू द डॅग आउट. यस डीजे. या ठिकाणी मात्र चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात जालिंदर रवंदे चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहावं लागेल जालिंदर कशा पद्धतीने सुरेश यांची साथ देतील. कारण जी साथ सुनील देत होते तेच त्यांना पुढे चालवायचं आहे, परंतु त्यासाठी त्यांना मैदानामध्ये तग धरून उभं राहणं देखील खूप महत्वाचं आहे. की गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुशांत कमबॅक करताना जरूर एक विकेट प्राप्त केली आहे त्यांनी. यावेळीचा हा बॉल स्विंग अँड मिस, कोणत्या प्रकारचा बॅट व बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होईल या ठिकाणी समाप्ती. आणि आता कुठेतरी मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मागील षटकामध्ये तब्बल अखेरच्या 3 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करणारं षटक पाहायला मिळतंय, परंतु इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सर स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल यावेळी जालिंदरच्या बॅट मधून आणि या चौकारांशी धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. तब्बल आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च केले, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार. हा बॉल फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जसा बॉल पडला तसा बॉलने दिशा देखील बदलले. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवा देत बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि अखेरच्या चेंडूवरती येतोय आणखीन एक चौकार. या चौकारांशी मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होईल आणि धावफलकावरती असतील 28 धावा. 14 धावावरती ओव्हर अशा सरासरीने मात्र या ठिकाणी धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. थोडीशी फास्ट सुरुवात. जाऊयात आपण विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा असतील. तिसऱ्या षटकामध्ये नितीन येथील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र सुरेश लोगडे याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल. त्याचबरोबर पंचांनी देखील नो बॉल घोषित केलेला पाहायला मिळतोय.
तब्बल 7 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. नो चेंडू प्लस 2 पॅनलिस्ट प्लस चौकार अशा तब्बल 7 धावा या चेंडूवरती खर्च केलेल्या आहेत. एकाही चेंडूचा खेळ कंप्लीट नाहीये, मात्र 7 धावा खर्च करून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विजय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल धुमाळ त्याचबरोबर उमेश पानकर साहेबांनी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. यस यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावचीची संधी पाहावं लागेल. विकेट होईल पतन. फलंदाजाला मात्र यावेळेस परतावं लागेल. यावेळेस देखील थ्रो गोलंदाज जे आहे हा देखील गोलंदाज बॅन होईल. तब्बल दोन्ही गोलंदाज येणाऱ्या असोसिएशनच्या अंतर्गत होणाऱ्या तब्बल 3 स्पर्धांमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. करतील विनंती असेल माझी दोन्ही मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नवीन गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय. चला क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही होणार आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. चला फ्री हिट असेल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय. यावेळेस मात्र आखोट टप्प्याचा बॉल फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे झेल पकडला तरी विकेट मध्ये परावर्तित होऊ शकत नाही. 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. नवीन बॅटर यावेळेस मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत. एक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक होईल बीट. तत्वरती मात्र
2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. 43 रन ऑन स्कोर कार्ड. कृष्णा नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती दुहेरीने आपलं वैयक्तिक खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते, त्यावरती एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एकेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलोय 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. पण अजूनही जमेची बाब म्हणजे वन डाऊन आलेला फलंदाज अर्थातच सुरेश लुगडे मैदानामध्ये आहे. यावेळीचा हा बॉल भिरकावून दिलाय, अक्षरशः खोदून काढले बॉलला पाठवलंय स्कोरले आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय या सुरेशच्या बॅट मधून हाय अँड हँडसम. चला मॅच बॉल सापडला असेल तर मैदानामध्ये द्या. चला 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकारानिशी मात्र संघाचा अर्धशतक फलकावरती लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश लुगडे. यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअरलेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतो यावेळेस सुरेश लुगडेच्या बॅट मधून. या चौकारानिशी मात्र 54 धावा असतील धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना 54 धावा असतील धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. पाहावं लागेल 6 चेंडू मध्ये किती चेंडू सुरेश फेस करेल, कारण त्यावरती सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. जरूर एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे सुरेश लुगडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार, आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी यायचा. या दरम्यान मात्र ऑन साइडला मोठा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत, पण क्षेत्ररक्षकाच्या जजमेंटच्या बाहेरचा हा बॉल आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि येतो आहे कृष्णाच्या बॅट मधून गगनाला गवस निघालणारा हा षटकार. यस डीजे. त्यांना बोलू ना. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चितच तुषार ठरला मॅन ऑफ द मॅच. एक आकर्षक चषक, एक ट्रॉफी आपल्याला त्यांना देऊन सन्मानित केलं जाईल. आणि इथे मात्र सुरेश लुगडेची विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त होतंय. अर्थातच या अखेरच्या षटकामध्ये प्रथमेश नामक गोलंदाजाला विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे. निश्चितच गावडी टीमला
61 या धावसंख्येवरती मात्र 6वा झटका लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरी हाताचा गोलंदाज यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय आणि बॉल चाललाय सर बॅकवर्ड स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल यावेळेस विशालच्या बॅट मधून. पासष्ट धावा धावफलकावरती 65 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र खूप टप्प्याचा बॉल, पुलचा फटका. ब्युटिफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल बिग हिट षटकार. तर धावा 71 रन ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट असा टोटल आपण पाहतोय 71. 71 सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती सावर्डे संघाकडून. त्यामध्ये आणखीन थोडे ऍड करा. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार एरिया वेळेस विशालच्या बॅट मधून आणि चौकाराने मात्र पूर्वार्धाचा खेळ संपन्न होईल. 75 धावा असतील धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 76 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. कोपर्डे वर्सेस चिकलवाडी. चला विनंती असेल थोडस स्पीडअप घ्या. मुख्य पंचाने देखील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सावर्डे वर्सेस गावडी असा हा रंगणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या उत्तरार्धामध्ये आपण जर पूर्वार्धामध्ये पाहिलं तर
सुरेश लोगडे आणि त्यांच्या फलंदाजीच्या जोरावरती त्यांनी तब्बल 75 धावा धावफलकावरती लावल्या जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लावली 76. चला विनंती असेल कोपल्ले टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. येस सल्ले चला कोपल्ले आणि चिखलवाडी दरम्यान मात्र नाणेफेक केली जाईल. या दरम्यान आपण या मॅचची नाणेफेक आपण अर्थातच अनिल पानकर साहेबांच्या हस्ते केली जाईल. विनंती असेल पानकर साहेबांना देखील की आपण यायचंय. दरम्यान जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती मात्र गोलंदाजाचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं पाहायला मिळत आहे. जालिंदर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. पुनश्च एकदा सुयोग आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संजू अशी सलामीची जोडी मात्र गावडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. येस या सिंगलने मात्र गावडी टीमच्या धावफलकाचा श्रीगणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 76 धावांचा पाठलाग करताय. तुम्हाला मोठे फटके नक्कीच खेळावेच लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. चला कोपल्ले संघ आपण त्वरित आपला निर्णय सांगायचा आहे. जसा सामना संपन्न होईल जसा तुम्ही निर्णय घेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. यस इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील फेकी करतील तद्वर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा असतील धावफलकावरती. तब्बल 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला गावडी हा संघ. यावेळी आखो टप्प्याचा बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलची होईल पुनश्च एकदा समाप्ती. सातत्याने आपल्याला एकाच लाईन लेंथ वरती जालिंदर यांच्याकडून गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक टप्पा त्यांनी पकडलाय तो निश्चित केलाय. त्याच टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. यावेळी थोडासा ओव्हरफेज चेंडू फ्लाइट डिलिव्हरी होती. डॉट बॉलची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना 3 धावा असतील धावफलकावरती. बरोबरीत 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बनवावे लागतील 73 धावा. 73 रन्स टू 18 बॉल्स. पहा या ठिकाणी एक कॅश प्राइज आहे. जर सुयोग कांबळे यांनी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर मथुर लवर भिकाजी तुकाराम कांबळे यांच्याकडून तब्बल रोख रुपये रक्कम 10,000चं कॅश प्राइज असेल सुयोग यांच्यासाठी. 5 सुयोग आपण 3 बॉल मध्ये 3 षटकार लावा तुम्हाला 10,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्जय स्थळी मात्र चेंडू जाऊन आदळतो. इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. येस सर गोलंदाज थ्रो आहे. येस बॉलर असेल बॅन आणि इथून मात्र बॉलर तब्बल असोसिएशनच्या अंतर्गत होणाऱ्या तब्बल 3 स्पर्धांमध्ये गोलंदाजीसाठी बॅन केला जाईल. आणि या स्पर्धेमध्ये देखील पुनश्च एकदा बॉलर बॅन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आज संपूर्ण दिवसभर प्रत्येक संघाकडून गोलंदाज बॅन होताना आपण पाहतोय. कारण आज आपले अंपायरच तसे जेपी पॅनेलचे ज्यांना
प्रदीर्घ असा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. त्या पॅनलचे तीनही अंपायर आपल्या सोबत आहेत. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच मात्र आमच्याकडे वळतील आणि दोन्ही हात जमिनीशी समांतर करतील आणि ही धाव असेल अवांतर. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन होईल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून जरूर चेस करतायत. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्नात कॅच ड्रॉप होताना धावचीची संधी आणि पाहावं लागेल. यस, फलंदाज पोहोचलेले पाहायला मिळतात. जरूर जालेंदर खूप दूरवरून चेस करत गेले होते, अक्षरशः लॉंगॉनवरून कव्हर पर्यंत धावत गेले, परंतु बॉल पर्यंत पोहोचले. बॉलवरती नजर मात्र स्थिर नव्हती, त्याच कारणाने झेल देखील पहिला दुसरा प्रयत्न झाला, तिसऱ्या प्रयत्नात मात्र ड्रॉप झालेला आपण पाहतोय. तीन धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 11 या आकड्यावरती. धावा असतील धावफलकावरती. 76 धावांचा पाठलाग करताना थोडीशी सुरुवात आपण जर पाहिलं तर संत आणि धीम्या गतीची झालेली आपल्याला पाहायला मिळते गावडी टीम कडून. दरम्यान जालिंदर आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. यस, इथे पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरून जाणार हा बॉल. पंच देखील आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील, हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये निश्चितच अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा असतील धावफलकावरती. यावेळेस मात्र फुलर लाईनचा चेंडू, पंचांकडे आशाभूत नजरेने अपील करतायत जरूर, परंतु पंच देखील आपल्या निर्णयावरती ठाम असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल होईल. या ठिकाणी मात्र थोडंसं दडपण टाकण्याचा निश्चितच प्रयत्न होतोय फलंदाजांवरती जालिंदर यांचा. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू डावी एष्टी मिस करतोय, याचा अर्थ पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलेला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. 63 धावांचं अजूनही इथून पुढे आव्हान असेल. यस, इथे पाहावं लागेल फेअर डिलिव्हरी असेल. पंचांकडे निश्चितच फलंदाज आशाभूत नजरेने पाहतोय वारंवार, परंतु फलंदाजाच्या फुटवर्क मध्ये कुठेतरी कमतरता जाणवते. ज्या स्थळी उभा आहे त्याच ठिकाणावरून तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. डॉट बॉल देते पाहायला मिळतोय. वारंवार येणारे डॉट बॉल, त्यामुळे वाढणार निश्चितच फलंदाजांवरचं दडपण. पण इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका, षटकार येतोय या ठिकाणी. यावेळेस मात्र काहीच नाही ना, सिंगल आहे, एकच धाव आहे. येस, इथे पाहावं लागेल नो बॉल असेल. कमरेच्या वरतून मात्र डिलिव्हर झाला हा बॉल, त्याच कारणाने पंचाने देखील नो बॉल घोषित केलेला पाहायला मिळतोय. फ्रीट असेल निश्चितच. फलंदाजाकडे एक संधी असेल दडपण झुगारण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. यस, इथे मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन थोडासा यस, इथे आणखीन एक डॉट बॉल येईल आणि षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती असतील 16 धावा. या दरम्यान आपण आणखीन एक शुभ सन्मान घेऊया. राजाराम भारमल यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. दगडू केसरकर यांच्या हस्ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने मात्र धावफलकावरती असतील 16 धावा.
विनंती असेल माझी राजाराम भारमाला आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं, त्याचबरोबर दगडू केसरकर दोन्ही मान्यवरांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय, त्याचबरोबर अरविंद गुरव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल संजय पाटील यांच्या हस्ते. यस, इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन आलेला आहे सुरेश लुगडे. पहिलाच बॉल आपण पाहतोय, जसा पडला तसा थोडासा वळण घेत सर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि डॉट बॉलची या ठिकाणी होईल समाप्ती. यावेळीचा हा बॉल स्विंग आणि मिस प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण जसा बॉल स्विंग झाला तसा थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरच्या बॅट मधून आणखीन एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये निश्चितच अर्जित होईल आणि या सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळीचा हा बॉल रोल फुल टॉस, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करू शकले नाहीयेत. एकच 4 धावा मात्र या ठिकाणी प्राप्त होतील आणि चौकारानिशी मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. त्याचबरोबर सुनील पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. रमेशजी धुमाळ यांच्या हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फंबलिंग होत आहे, त्यावरती दुसरी धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 1 रन शॉट आहे सर, 22 धावा असतील धावफलकावरती. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग आहे. षटकार येतोय. सुयकच्या बॅट मधून येतोय हा षटकार, क्लासिकल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढे सभेत खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी अरविंद गुरव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय संजय पाटील यांच्या हस्ते. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती असतील 10च्या सरासरीने 30 धावा आणि अखेरच्या एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. उर्वरित षटकामध्ये बनवायचे तब्बल 46 धावा. 6 चेंडू आणि 46 धावा अशक्य असं असणार हे आव्हान कशा पद्धतीने पोहोचतील. जरूर इथून मात्र विजय निश्चित दिसत नाहीये, परंतु थोडासा पाठलाग करावा लागेल. बॉलिंग साठी मात्र अखेरचा स्लॉग ओव्हरचा महत्वाचा षटक घेऊन कृष्णा. यावेळीचा हा बॉल लेग स्टंप वरून जाणारा चेंडू सरळ यष्टीरक्षक सुरेश लुगडे याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, ज्यावरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. जरूर फलंदाजाच्या शरीराला ब्रश होऊन बॉल गेलेला आपण पाहिला, त्याच कारणाने डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल. 30 धावा असतील धावफलकावरती. यावेळेस मात्र मोठा फलका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेलं यश समालोचन कक्षाला आणि मुख्य डाईसला आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय. निश्चितच बॅटर संजयच्या बॅट मधून. या गोलंदाजाने 1 विकेट घेतली तर पांडुरंग पवार यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज असेल. याच्या अगोदर आपण पाहिलं 10,000चं कॅश प्राइज होतं सुयोग यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकारासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सर 1 बाउन्स मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार.
बॅक टू बॅक दोन मोठे फटके, पहिला षटकार तदनंतर चौकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळते आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु गोलंदाजाकडून होते चुकी, खराब गॅदर त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामना तसा पाहिला तर बराचसा दूर आहे गावडी संघाकडून, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील तितकाच फारसे एफर्ट दाखवताना पाहायला मिळत नाहीये. 42 धावा असतील धाव फलकावरती. यस, इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडस अनोख्या अंदाजात असणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून, ज्यावरती एकच धाव घेतली जाईल. 43 धावा धाव फलकावरती असतील. अखेरच्या चेंडूवरती जरी विकेट घेतली तरी देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि सामना झालाय फिनिश. हार्ड लक. हार्ड लक गावडी. कॉंग्रॅच्युलेशन टीम सावळले, तुम्ही तुमचा दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला त्याबद्दल